अरविंद केजरीवाल यांना आता जामीन मंजूर झालेला आहे। 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती हा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय। गेल्या अनेक दिवसांपासून अरविंद केजरीवाल हे तुरुंगामध्ये होते आणि त्यानंतर आता तुरुंगाबाहेर येण्याचा हा त्यांचा मार्ग मोकळा झालेला आहे। सीबीआय कडून दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये अरविंद केजरीवाल यांना हा जामीन मंजूर झालाय। 10 लाख रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावरती हा जामीन मिळालेला आहे। कथित मद्य धोरणाच्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कारवाई झालेली होती आणि त्यांना तुरुंगामध्ये पाठवण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना हा जामीन मंजूर झालेला आहे। देखिए, ये बहुत बड़ा दिन है, बहुत राहत का दिन है। 5 महीने से माननीय मुख्यमंत्री दिल्ली की जनता की सेवा नहीं कर पा रहे थे। जिस तरीके से वो अरेस्ट होने की वजह से आज माननीय सर्वोच्च न्यायालय ने बेल ग्रांट कर दी है और अब अरविंद केजरीवाल जी शाम को बाहर आएंगे और दिल्ली की जनता की सेवा में पूरी तरीके से। जो गिरफ्तारी को लेकर दोनों जजेस के अपने अलग अलग पॉइंट ऑफ व्यू हैं, दोनों जजेस के अलग अलग व्यूज आए हैं। उसमें डिटेल ऑर्डर आने के बाद मैं उस पर कोई कमेंट करूंगा, लेकिन ये बात तय है कि बेल ग्रांट हो गई है। अरेस्ट पे दोनों जजेस के अलग अलग व्यूज आए हैं। तर सीबीआयने दाखल केलेल्या खटल्यामध्ये आता अरविंद केजरीवाल यांना हा जामीन मिळालेला आहे। लोकसभा निवडणुकांच्या वेळेला अरविंद केजरीवाल हे तुरुंगाबाहेर आलेले होते, त्यांना कोर्टाने परवानगी दिली होती आणि आता अखेर अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केलाय। जामिनासाठी अरविंद केजरीवाल यांनी अनेकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेले होते आणि त्यानंतर आता त्यांना हा जामीन मंजूर झालाय। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना हा मोठा दिलासा दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।